संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये शाईफेक करण्यात आली। शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या डोक्यावर शाई टाकून त्यांना धक्काबुक्की केल्याचं बोललं जाते। दरम्यान आपल्यावर अचानक हल्ला झाला असून मारण्याचा प्रयत्न झाल्याचं गायकवाड म्हणाले। पावसाळी अधिवेशनादरम्यान मंत्रालयाबाहेर संभाजी ब्रिगेड विरोधात शिवधर्म फाउंडेशनकडून निदर्शनं करत इशारा देण्यात आला होता। दरम्यान अक्कलकोटमध्ये झालेल्या घटनेविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातो। या घटनेनंतर शरद पवारांनीही फोन करून गायकवाड यांची विचारपूस केली। माझ्या हत्येचाच कट केला गेला होता। माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे। माझे कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडचे संभाजी भोसले असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांच्यामुळे मी आज जिवंत आहे। अन्यथा माझ्यावर जीवितावर हल्ला झाला होता आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे। जी विचारधाराची लढाई आहे ती संपूर्णपणे ही समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवतेची लढाई आहे। या देशामधले सगळे धर्म जाती समान आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची विचारधारा आहे। शिवराय फुले शाह आंबेडकरांची विचारधारा मांडत असताना कुणाला जर ते आवडत नसेल तर मला हा काय जो झालेला हल्ला आहे हा काही सोपा नाही। याच्या मागे मोठा कट आहे। सरकारने ते उघड करावं आणि याची संपूर्णपणे जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर येते असं माझं म्हणणं आहे। निश्चित आहे ते भाजपचे कार्यकर्ते आहेत, ते शिवधर्म प्रतिष्ठानच्या नावाने काम करतात। त्यांचं आमचं 2 वेळा संभाषण झालं। त्यांचा आग्रह होता की छत्रपती संभाजी ब्रिगेड असं नाव करा। तांत्रिक अडचण अशी आहे की सचिन कांबळे यांनी संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे तिच्या पुढे छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाने ऑलरेडी मुंबईमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि धर्मदाय आयुक्ताकडे नाव बदल करण्यासाठी आपण आग्रह धरला तर पहिली ती संघटना एक तर ती रद्द केली पाहिजे किंवा त्या संघटनेबरोबर आपण सामावून घेतलं पाहिजे। हल्लेखोरांची पार्श्वभूमी मुळात गुंड पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे। अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे, शाई फेकणे, गाडीतून ओढणे हे प्रकार निंदनीय आहेत। अशा ज्या संघटना आहेत ज्यांना आता पुळका तुम्हाला येतोय, पण प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी ज्यावेळेस शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले त्यावेळेस या संघटना कुठे होत्या? त्यामुळे अशा भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। ज्या पद्धतीनं अक्कलकोट इथं प्रवीणदादांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला हा भ्याड आहे, हा निंदनीय आहे। आणि जे नाव समोर येत आहे हे नाव एखाद्या राजकीय पक्षाचे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाशी संबंधित असलेल्या एका पदाधिकाऱ्याचं नाव समोर येत आहे। हे नेमकं काय गौड बंगाल याचं स्पष्टीकरण खरं तर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देणं गरजेचं आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत अशा पद्धतीनं सातत्यानं अनेक दशकं समाजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रोवोकेशन शिवाय अशा पद्धतीनं भ्याड हल्ला केला जातो, याची नैतिक जबाबदारी कोणाची याचं उत्तर सुद्धा माननीय देवेंद्रजींनी देणं गरजेचं आहे। दरम्यान या घटनेचा निषेध करत एक्सवर पोस्ट करून संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच। शिवरायांच्या मुलखात हे काय सुरू आहे? भाजपने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे। महाराष्ट्र अराजकाच्या कड्यावर उभा आहे असं त्यांनी एक्सवरती पोस्ट केली आहे।